नमस्कार एंड वेलकम। 229वें वेनसडे चार्ट में आप सभी का मैं दिल से स्वागत करता हूं। आप सभी टीएमपी लीडर्स और गेस्ट और उसके साथ पिछले महीने में हमारे साथ जो नए डिस्ट्रीब्यूटर जुड़े हैं, आप सभी को एक्नॉलेज और अप्रिशिएट करता हूं यहाँ पर आने के लिए। टीम माय पॉसिबिलिटी का वेनसडे चार्ट एक प्रोडक्ट है और आज 229वां वेनसडे चार्ट है। हमारा हर महीने का सेकंड वेनसडे चार्ट विशेष होता है क्योंकि यहाँ पर पिछले महीने के सेकंड वेनसडे से ये महीने के सेकंड वेनसडे तक जितने नए डिस्ट्रीब्यूटर हमारे साथ जुड़े हैं उनको हम एक्नॉलेज और अप्रिशिएट करते हैं और उनका शेयरिंग भी सुनते हैं। साथ में हम मौका देते हैं डिस्ट्रीब्यूटर्स को भी शेयरिंग करने का, जिनके न्यू डिस्ट्रीब्यूटर यहाँ पे मौजूद नहीं होते, वो भी उनको एक्नॉलेज करते हैं। और ये वेनसडे चार्ट हर वेनसडे चार्ट हर महीने का अलग तरह का अनुभव हमको देता है, क्योंकि अलग अलग तरह की शेयरिंग, कुछ रिजल्ट भी हमको सुनने को मिलते हैं कि क्यों किसी ने इतना इन्वेस्टमेंट किया एक पानी के मशीन के ऊपर। तो स्वागत करता हूं आप सभी का और शुरुआत करते हैं हम टीएमपी के मिशन के साथ। तो टीएमपी का मिशन दोहराने के लिए आपको मैं इनवाइट करता हूं। जिनको मिशन दोहराना है आप हैंड रेज करिए। लोकेश वाडेकर सर को मैं इनवाइट कर रहा हूँ। वेलकम सर, स्वागत है आपका। आवाज क्लियर है सर। यस सर। नमस्ते सभी को। टीम माय पॉसिबिलिटीज में मैं लोकेश वाडेकर आपका दिल से स्वागत करता हूं। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदित और उत्साहित बने रहने के लिए मदद करे, ताकि वह भी उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावनाओं में जीने लगे। अगर आप भी इस तरीके का जीवन जीना चाहते हैं तो मैं लोकेश वाडेकर, एक पॉसिबिलिटी इन्वेंटर, आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करता हूं। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। थैंक यू लोकेश सर, थैंक यू वेरी मच। तो लोकेश सर ने टीएमपी का मिशन दोहराया है। तो अभी हम आगे बढ़ते हैं। हमारे साथ जितने भी नए डिस्ट्रीब्यूटर जुड़े हैं उन सभी को मैं तहे दिल से एक्नॉलेज और अप्रिशिएट करता हूँ यहाँ पर। जो लोग यहाँ पे मौजूद होंगे, जो यहाँ पे मौजूद नहीं होंगे, आपने अपने जीवन के लिए, अपने फैमिली के हेल्थ के लिए एक बड़ा निर्णय लिया है, कैंगन का डिवाइस अपने घर लगाने का। उसके साथ हमारे टीम में अभी एमगार्ड जो नया प्रोडक्ट प्री लॉन्चिंग में है इंडिया में, जो मलेशिया से मंगाया है कुछ लोगों ने। तो एक नया सेगमेंट कंपनी ने हमारे लिए ओपन किया है, एक पेटेंटेड प्रोडक्ट है जिसका वीडियो आपने देखा। तो एमगार्ड जिन्होंने लिया उनको भी मैं एक्नॉलेज अप्रिशिएट करता हूँ। चेंज योर वाटर चेंज योर लाइफ के साथ हम जी रहे थे और अभी चेंज योर एनवायरनमेंट चेंज योर लाइफ, ये हमारा नया स्लोगन है। हमारा वातावरण भी एमगार्ड से बदल रहा है। मैं भी उसको यूज कर रहा हूँ पिछले कुछ दिनों से, और पूरे भारत में लोग अभी ऑलरेडी अवेयर है रेडिएशन के बारे में, तो प्रोडक्ट भी लोग मंगा रहे हैं। तो मैं आपको इनवाइट करना चाहता हूँ। सबसे पहले तो जितने भी न्यू डिस्ट्रीब्यूटर यहाँ पे मौजूद होंगे वो अपना डिजिटल हैंड रेज करें। रिएक्शन का एक बटन होता है आपके स्क्रीन पे, उसमें रेज हैंड का ऑप्शन होता है, उस पर आप टिक करेंगे तो आपको मैं अनम्यूट कर पाऊंगा। और आपका शेयरिंग हमारे लिए बहुत वैल्यूएबल है, क्योंकि आपने जो निर्णय लिया, आपके शेयरिंग से हो सकता है यहाँ पे जो गेस्ट मौजूद होते हैं, कुछ गेस्ट भी इस इवेंट में होते हैं। ये अकेला ऐसा बुधवार है, हमारे हर वेनसडे को जूम मीटिंग होती है, लेकिन ये सेकंड वेनसडे गेस्ट के लिए भी ओपन होता है, क्योंकि यहाँ पे नए लोगों का शेयरिंग होता है। तो शुरुआत करते हैं हम। तो सबसे पहले श्याम खेड़कर सर को मैं इनवाइट कर रहा हूँ यहाँ पे।
स्वागत है श्याम सर, आपका अनम्यूट किया है मैंने आपको। थैंक यू सर। वेलकम वेलकम सर। या बोलिए सर। सर मैंने डेमो बहुत दिनों से लेके रखा था और हम्म। मुझे लेने की इच्छा भी बहुत थी, लेकिन क्या होता बहुत कॉस्टली था। हम्म। लेकिन एक बार मैंने फाइनली डिसीजन लिया, हेल्थ से बेटर कुछ नहीं है। तो उसके बाद हम्म। मैंने पूरा जितना भी मेरे पास गोल्ड वगैरह था, पूरा गोल्ड गोल्ड लोन केस करके मैंने परचेस किया है ये। क्या बात है सर, क्या बात है। ग्रेट। कहाँ हाँ, से बोल रहे हैं श्याम सर? शेगांव शेगांव से सर। बेगांव से बोल रहे हैं, ओके वेरी गुड। तो आपने मतलब क्या देखा, डेमोन्स्ट्रेशन देखा था बहुत दिनों से? डेमोन्स्ट्रेशन देखा था, मीटिंग भी अटेंड की थी ओके, अमरावती में। ट्रेनिंग में भी आए थे आप, वेरी उस गुड। दिन से प्लानिंग चल रहा था लेने का। करेक्ट करेक्ट। उस दिन से ही प्लानिंग चल रहा था लेने का, तो अब जाके पॉसिबल हो पाया है वो। वेरी गुड वेरी गुड। तो सर श्याम सर, आपका मैं अभिनंदन करता हूँ कि आपने ये डिसीजन लिया। मैं लोगों को बोलता हूँ मशीन लेने के लिए पैसे नहीं लगते, लोग बोलते हैं क्या बात कर रहे हैं। मैं बोलता हूँ करेक्ट डिसीजन लगता है, करेक्ट करेक्ट डिसीजन। श्याम सर ने करेक्ट डिसीजन करेक्ट लिया सही है। और उसके बाद पैसा आया। कहीं से भी आया होगा लेकिन एग्जैक्टली आया। तो उसके लिए सर आपको एग्जैक्टली। कॉन्ग्रेचुलेट करता हूँ और शुभकामनाएं देता हूँ मैं आपके आगे की थैंक यू सर। जिंदगी के लिए। थैंक यू वेरी मच। ग्रेट। तो आपने सुना, नए गेस्ट ने भी सुना होगा कि श्याम सर ने गोल्ड लोन लेके मशीन परचेस किया है। स्वप्निल सर को मैं इनवाइट कर रहा हूँ यहाँ पे। डॉक्टर स्वप्निल कांबळे सर। सर ने भी मशीन लिया, अभी इंस्टॉल हुआ है सर के यहाँ पे मशीन। वेलकम स्वप्निल सर, आपको स्वागत करता हूँ आपका मैं यहाँ पे। Thank you, sir. Am I वेलकम। audible? यस सर, यस सर। Hello, good evening, everyone. गुड इवनिंग। Uh, या अभी सर से तो मैं तकरीबन 3 साल या 4 साल हो गए से पहले सर को मिला था। अभिषेक अभिषेक सर ने मुझे फोन किया था तकरीबन 4 साल पहले, कोरोना का समय था। मैं चंद्रपुर में था और जब नागपुर आया तो अभिषेक सर ने डेमो दिया मुझे और तब से मन में तो था, बट डिसीजन डिसीजन लेने को मुझे 4 साल लग गए। और जो डिसीजन लिया वो सही डिसीजन मैंने लिया ऐसा मुझे लगता है, क्योंकि हेल्थ चैलेंजेस मेरे वाइफ को शुरू हुए थे और मुझे ऐसे लगा, मैंने बहुत रिसर्च किया, बीइंग इन रिसर्च, मैं रिसर्च से बिलोंग करता हूँ और एनवायरमेंट से बिलोंग करता हूँ। तो मेरा अगर आपको पता होगा, नीरी के बारे में अगर आपने सुना होगा, जो एनवायरमेंट के ऊपर काम करती है, एनवायरमेंटल पोल्यूशन, वाटर पोल्यूशन के ऊपर काम करती है। तो मेरा रिसर्च थोड़ा सा कुछ भी करता हूँ, तो मैं उसके पीछे का पूरा साइंस पूरा छान मारता हूँ कि एक्चुअली ये चीज है क्या और सही में काम करती है क्या। तो रिजल्ट तो बहुत लोगों से सुने थे और उसके बाद में बहुत R&D करने के बाद फिर मैं डिसीजन पे पहुंचा। थोड़ा लेट हुआ बट ठीक है, 4 साल लगा और मैंने अपने घर में इंस्टॉल की है मशीन। और एक हफ्ते अभी, हाँ, 7-8 दिन हो गए हैं और रिजल्ट्स भी धीरे धीरे आ रहे हैं। आई होप कि जो जिस पर्पस के लिए मैंने लिया है वो पर्पस मेरा फुलफिल हो। और यस, थैंक यू सर, थैंक यू अभिषेक, ग्रेट इस ग्रेट। कम्युनिटी में मुझे ज्वाइन कराने के लिए। थैंक यू सर, थैंक यू फॉर शेयरिंग। स्वप्निल सर खुद पीएचडी है और उनका पानी के ऊपर ही पीएचडी है। और सर ने इसलिए बहुत स्टडी किया कैंगन के बारे में। और आखिरकार सर ने डिसीजन लिया और आज पानी पीना चालू हो गया सर का। तो आपको कॉन्ग्रेचुलेट करता हूँ सर मैं और शुभकामनाएं देता हूँ। थैंक यू वेरी मच। थैंक यू सर। थैंक यू स्वप्निल सर। थैंक यू। तोहित सर को मैं इनवाइट कर रहा हूँ। तोहित सर उदगीर मराठवाड़ा से है। तोहित सर दो शेयरिंग कर सकते हैं। सर ने एम गार्ड भी लिया है, मराठवाड़ा का पहला एम गार्ड है टीएमपी का। और सर आईटी फील्ड में है। सर ने 4 महीने पहले ही कैंगन मशीन लिया और एम गार्ड जैसे प्री लॉन्च हुआ उन्होंने तुरंत ऑर्डर डाला। और आज वो एम गार्ड शुरू करके ही बैठे होंगे मीटिंग के लिए। तो स्वागत है तोहित सर आपका। थैंक यू वेरी मच। अनम्यूट करिए। Yeah, I'm audible now. यस सर वेलकम। Okay. Actually, मैं डिसीजन लिया है एमगार्ड के लिए वेरी क्विकली फॉर द रीजन
डे टू डे लाइफ में जो टेक्नोलॉजी जो बढ़ रही है उसमें हमको टाइम तो मिल रहा है लेकिन लाइफ कम हो रही है। तो हम्म। तो ये जो लाइफ कम हो रही है उसके मेन उसका इफेक्ट रेडिएशन था उसमें। और रेडिएशन हमारे हेल्थ के लिए, हम हालांकि पानी भी पी रहे हैं कंगन का, लेकिन पोल्यूशन को हम जो है उसको भी अवॉइड कर रहे हैं। अब ये तो रेडिएशन इनविजिबल किलर है, बट मेरे दिमाग में था ये हो रहा है ऐसा। लेकिन ये पूरी वर्ल्ड के अंदर में जो टेक्नोलॉजी बहुत ग्रो हो रही है ना, जितना ग्रो हो रही तो लाइफ उतना कम हो रही। तो मुझे ये बहुत इंपॉर्टेंट लगा, क्यों तो ये जो पोल्यूशन है, हम तो अब पानी के ऊपर काफी बातें हो गई, और हम पी भी रहे हैं। बहुत सारे लोग दूसरे जार का पानी पी रहे हैं, पहले नॉर्मल पानी पीते थे। लेकिन पानी के साथ साथ ये भी एक एडवांस चीज थी जो कि मेरे दिमाग में बहुत दिनों से हिट करती थी। लेकिन मुझे जैसा भी मेरे सामने ये बात आ गई तो मैं इसको ऑर्डर कर दिया। तुरंत ऑर्डर कर दिया, या विदाउट डेमोन्स्ट्रेशन, सिर्फ विदाउट। वीडियो देख के सर ने ऑर्डर किया, क्योंकि अभी हमारे पास स्टूडेंट भी है नहीं डेमोन्स्ट्रेशन देने के लिए। और सर ने ऑर्डर कर दिया, पहुंच गया सर का एम गार्ड, उसका वीडियो भी आपने देखा होगा, बनाया था। और केंगन के बारे में कुछ बता पाएंगे आज, क्योंकि पहला शेयरिंग है आपका। जी, कंगन के बारे में तो ऑब्वियसली कंगन एक्चुअली हर घर की कहानी है कि फैमिली में जो है हेल्थ इश्यू है, बच्चों को है या घर वालों को है या अपने खुद को है, किसी ना किसी को हेल्थ इश्यू है। तो पानी जो है ना, मेरा एक फ्रेंड था, वो उसका वो बता रहे थे कि जो है ना एसिडिटी की बहुत शिकायत थी इनके घरों के अंदर। हम्म। तो ये कंगन वाटर पीने के बाद इनकी जो एसिडिटी होने वाली जो गोली यूज करते हैं वो टैबलेट बंद हो गया उनके। एक की नहीं बल्कि तीन चार लोग के घर में बंद हो गई। और वो ने मेरे को रिकमेंड करे कि यार ये बहुत इंपॉर्टेंट पानी है, तो आई भाई तो मैं हेल्थ प्रिकॉशंस हैं तो इसलिए हम आपको बता रहा हूँ कि आप इसको लो। तो मैंने ले लिया। तो थैंक यू तोहित सर, शेयरिंग करने के लिए आपका धन्यवाद, और आपको शुभकामनाएं। थैंक यू। थैंक्स फॉर इट। थैंक यू। थैंक यू। अमोल सर को मैं इनवाइट कर रहा हूँ। अमोल डोंगरे सर, स्वागत है आपका। अनम्यूट किया है आपको, देखिए स्क्रीन पे कुछ आया होगा। यस सर, सर बोलिए। सर मैं अमोल डोगरे, मैं सीआरपीएफ में हूँ। ऐसे क्या? फौजी को नौकरी कर रहा हूँ। मैं दिल्ली में हूँ प्रेजेंटली। मुझे श्रीनगर जाना था, 2-3 दिन के लिए यहाँ पर होल्ड करना पड़ा क्योंकि उतर का रोड खराब है। तो सर मैं एक्चुअली 4-5-6 महीने पहले, मतलब 1 साल पहले मैंने मकान लिया था। तो मकान लिया तो उसके फिर मैंने सोलर लगाया। तो सोलर के अपने प्रवीण नॉर्मल का सर के संपर्क में आया, सोलर लिया था। तो 3-4 महीने पहले उन्होंने मुझे घर लेके गया, एक बार आओ करके। मुझे पता नहीं था किस लिए, उन्होंने तो बात आते हैं मिलने के लिए। फिर उन्होंने वाटर की जो इम्पोर्टेंस बताई। मैंने पहले पानी किया, इतना सारा गिलास, मैंने इतना सारा पानी पी लिया, पी कर देखो, पी के देखा पूरा गिलास आराम से चला गया। पता ही नहीं चला मैं इतना सारा गिलास पी लिया। फिर उन्होंने मुझे इनके इफेक्ट बताई, जो अच्छी अच्छी बातें बताई। उन्होंने बहुत अच्छी बात है। और मैं एक्चुअली लोन लेके, हमारे पास इतना पैसा कहाँ से होगा, तो हमने पहले से लोन ले रखा था। फिर देखते हैं सर बोले कि आप जब भी आओगे मेरे से, फिर हम आपके लिए ट्राई करेंगे। तो मैं हमारे पास चला गया लॉन्ग ड्यूटी के लिए। जैसे इस टाइम आया था गणपति से पहले, तो सर बोले आप आपको लेना ही है। मैंने बोला आपको लेना है, मुझे ही लेना है, आपको लेना है, मुझे ही लेना है पहले। मुझे इसकी इम्पोर्टेंस पता चल गई। तो अभी क्या करो, तो सर ने मुझे अपनी रुपये से भी मैंने कोशिश की, मालूम कैसे करो, बोला आप ट्राई करो, जब जरूरत पड़ी तो मुझे बताना, रुपये करना। मैं ठीक है। तो फिर हमने लोन ऑलरेडी था, तो मैं लोन के लिए ट्राई किया। लोन हो नहीं रहा था। फिर आप क्या ऐसे करे, पैसा है ही नहीं कुछ। तो मेरा क्रेडिट कार्ड मेरे पास है, जिस पर ऑफर आया था 2 लाख का लोन। मैंने उसको तुरंत लोन ले लिया। क्या बात। ले किसी की आवाज नहीं, क्रेडिट कार्ड का मैं तो उसमें एडजस्ट कर लूंगा, इधर उधर से वक्त अच्छे से तो एडजस्ट कर लिया। कुछ रवि सर ने एडजस्ट करके दिया, कुछ रुपये एडजस्ट करके दिया। इस तरह से मैंने किसी भी तरह से मुझे इसकी इम्पोर्टेंस। आवाज गए, हाँ बोलिए बोलिए, कवरेज इशू है शायद आप। इधर रहता हूँ बाहर, और मुझे सब बात तो मेरे घर की जो उनकी सेवा है उनकी लिए काफी फिक्र रहती है कि मैं रह नहीं पाता हूँ। और जिससे बढ़िया करता हूँ, जिससे बढ़िया और कुछ मिल नहीं सकता जिनकी सेहत ठीक रहे, मेरे माँ बाप, मेरे बच्चे, बहुत मेरी बढ़िया। वाइफ। तो मुझे इससे अच्छा अपॉर्चुनिटी मिली नहीं, इसलिए मैं कुछ भी करके इसको लेना है, बस लेना है। इसलिए मैं लेना है। अभी जस्ट अभी जस्ट लेकर आ गई। तो खास करके इसको
सेहत तो अच्छी होती है, लेकिन मुझे विचारधारा जो मैंने अभी सेशन में अटेंड करता हूँ तो मेरा माइंड भी फ्रेश हो गया, एकदम नेगेटिविटी दूर चली जाती है, पॉजिटिविटी अंदर रहती है। पानी पीने से पहले ही अंदर एकदम बहुत सही, हेल्थ बहुत ठीक हो सही। जाता है। ग्रेट ग्रेट। तो बहुत अंदर से ग्रेट लग रहा है, अच्छा लग रहा है सर। मैं तहे दिल से प्रवीण सर का, रुपये मैडम का तहे दिल से धन्यवाद करता हूँ। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। ग्रेट अमोल सर, ग्रेट। बहुत बढ़िया। आप सीआरपीएफ में इतनी बड़ी ड्यूटी कर रहे हो और आपने कैंगन लेने का भी निर्णय लिया, तो सचमुच में आपका मैं दिल से अभिनंदन करता हूँ और आपको शुभकामनाएं देता हूँ आगे के जर्नी के लिए। थैंक यू अमोल सर, थैंक यू फॉर शेयरिंग। ग्रेट। तो सारी आज की स्टोरियां ऐसे ही है कि पैसे किस तरह से जमा किए मशीन लेने के लिए, और ये बहुत प्रेरणादायी स्टोरीज होती है। जो लोग किनारे पे खड़े होते हैं, लू की नहीं लू, लू की नहीं लू, बाकी सारी प्रायोरिटीज होती है। लेकिन मैं बोलता हूँ, हर व्यक्ति अपनी अपनी प्राथमिकता के स्तर पर जीवन जीता है, लेकिन बहुत बार प्राथमिकता तय करने में गलती हो जाती है। हमारी बाकी सारी प्रायोरिटीज के सामने जब हम हेल्थ को प्रायोरिटी नहीं देते, और जब कभी कुछ इमरजेंसी आती है, तब हमें वो दिन याद आता था कि शायद मैंने उस समय में ये निर्णय लिया होता। वैशाली मॅडम यांना मी इन्व्हाइट करत आहे। वेलकम मॅडम, स्वागत आहे तुमचं। नमस्कार सर. नमस्कार। नमस्कार. सगळ्यात पहिले तर TMP चे खूप 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 धन्यवाद सर. वेलकम। आणि आधी पण मी शेअरिंग केलेलं आहे. आता काही नवीन आलेले आहेत, जे नवीन गेस्ट असतील वगैरे, त्यांच्यासाठी मला परत शेअरिंग करायचं आहे. आणि प्लस पॉइंट असा पण आहे की परवाच्या दिवशी माझी मम्मा हॉस्पिटलला गेली होती. मी हे मशीन मम्मासाठीच घेतलंय. माझं सोनं मोडून मी मशीन घरात आणलंय. खरं तर गोल्ड विकून आपण प्लॅटिनम आणलं. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी मम्मा आली की हॅप्पी होती सर. जसं मी आधी शेअरिंग केलं की मम्माचं जे क्रिएटिन होतं, माझ्या आईला एकच किडनी, आणि मम्मामुळे मी तो डिसिजन घेतला की वर्किंग कमी करते, दुसरी जी किडनी आहे, क्रिएटिन खूप वाढलेलं आहे, आणि मी कैंगन वॉटर घरी आणलं. जेव्हा डॉक्टर आम्हाला म्हणायचे की कॉन्स्टंट राहीन 2.8 3 पर्यंत क्रिएटिन राहीन, कॉन्स्टंट राहीन. पण सर 2 महिन्यामध्ये मम्माचं क्रिएटिन 2 पर्यंत आलं होतं. आता 4 महिने झाले मशीन घेऊन. आता मम्माचं क्रिएटिन 1.6 झालंय सर. क्या बात है। हो, 1.6 क्रिएटिन झालं. तिचा जो शुगर लेवल आहे ती 250 300 कॉन्स्टंट होती. आता तिची शुगर चेक केली सर परवाच्या दिवशी, तर 168 शुगर आली मम्माची. बहुत म्हणजे बढ़िया। 4 महिन्यातच इतका छान रिझल्ट आला ना. मम्मा इतकी हॅप्पी होती, आम्ही हॅप्पी झालो. डॉक्टर सुद्धा बोलले की ह्या वेळेस मावशी तुमचे रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आलेले आहेत. किडनी फंक्शन जे आहे वर्किंग ते पण वाढलेलं आहे. मम्मा आली, मी रिपोर्ट पाहिले, मी लगेच संदीप दाने सरांना फोन केला. कारण एक ग्रॅटिट्यूड, धन्यवादची भावना येऊन जाते मनात की शेअरिंग आता करायचं सरांना, एकदम की बरोबर। सर खूप फायदा झाला. कैंगन वॉटर घरी आलं, मुलांमध्ये फायदा झाला, त्यांची इम्युनिटी पॉवर वाढली, सतत आजार पण कमी झालं घरामध्ये आमच्या. आणि म्हणजे मम्मासाठी मशीन घेतलं होतं, त्याचा तिला उपयोग झाला, म्हणजे सार्थकी लागलं. आणि ते सगळं तुमच्यामुळे सर. परत थँक्यू म्हणू इच्छिते, मोरे सर, संदीप दाने सर, प्रफुल्ल सर, तुम्ही. थँक्यू सो मच सर. म्हणजे ग्रेट। नवीन जे गेस्ट आहेत ना, त्यांनी खरंच विचार करावा की कैंगन मशीनचे फायदे खूप आहे. आणि आता तर 4च महिने रिझल्ट खूप छान भेटला सर आम्हाला. खरंच बहुत थँक्यू, मनापासून थँक्यू सर. थँक्यू वैशाली मॅडम। वैशाली मॅडमनी लेटेस्ट रिझल्ट त्यांच्या आईचा आपल्याला सांगितलेला आहे। आधी माहित होतं क्रिएटिनाइन 3 वरून थोडं थोडं कमी होत आलं, पण आता 1.6 1.6 हे खरंच मिरॅकल आहे। आपण कुठला दावा कधीच करत नाही, पण हे प्रॅक्टिकल रिझल्ट आहेत, प्रॅक्टिकल शेअरिंग आहे, त्याला आपण रोखू शकत नाही। थँक्यू वैशाली मॅडम। नितीन सरांना अनम्यूट करत आहे। नितीन ढोरे सर, स्वागत आहे तुमचं। गुड इव्हनिंग सर. गुड इव्हिनिंग, वेलकम। खूप दिवसानंतर आपली भेट झाली, आणि जेव्हा आम्ही तुम्हाला बघतो सर, तर आणखीन ऊर्जा येते. आणि ती पॉवर आहे सर आपल्यामध्ये, म्हणजे ती तुमच्या सगळ्या व्यक्तिमत्वातून झळकते. आणि निश्चितच तुम्हाला बघितलं की आम्हाला असं वाटतं की यार अपन भी कुछ तो भी कर दिखाएंगे कैंगन में, है कि नहीं? कि मैं तो अकेला ही चला था राही मंजिल में, लोग बरोबर। आते गए और कारवा बनता गया.
सही सही. तर अशा प्रकारचं कार्य सर तुम्ही सगळ्यांसाठी केलेलं आहे. तुमच्या माध्यमातून खूप चांगले चांगले व्यक्तिमत्व आमच्या जीवनात आले. आता हरणे सर असतील, हरणे मॅडम असतील, त्यानंतर हा सगळा परिवार, आता प्रत्येकाचे नावं आठवणार नाहीत, येणार नाहीत, पण प्रत्येक जण खूप व्हॅल्युएबल आहे सर. बरोबर. ऍक्च्युली मशीन घेण्याचा योग तर सर असा आहे की आता म्हणजे आपण असे अनुभव ऐकतो की मी याला 500 कॉल केले, याला भेटलो, यांनी फोन बंद केला, भेटणं बंद केलं, पण शेवटी आम्ही मशीन पोहोचवली. पण माझा अनुभव जर सांगितला ना सर, तर कोणालाही असं वाटेल की हा काही सांगतो. मी जस्ट रंगपंचमीच्या दिवशी माझ्या मित्राकडे नितीन पाटील यांच्याकडे गेलो. तो म्हणाला की चल गड्या आपण येऊ घरून. गाडी नव्हती त्याच्याकडे, गाडी त्याला बसवलं, त्याला सोडलं. तो म्हणे गड्या चल ना एक पाणी तपे. बरं म्हटलं ठीक आहे. पाणी पिलो सर, तर एक ग्लास पाणी पिल्यानंतर मी त्याला परत पाणी मागितलं की गळा मस्त आहे. त्याने काहीच सांगितलं नाही मला की पाणी असं आहे का पाणी तसं आहे. फक्त पाणी पिलो मी, ते बघितलं मी. आता थोडं आयडिया होतीच आपल्याला त्याबद्दल, कारण की आता सायन्स वगैरे आहेच आपलं. पाणी घेतल्याबरोबर मी दुसरा ग्लास मागितला आणि काही दिवसातच मशीन मी इन्स्टॉल केली. आणि मी मशीन इन्स्टॉल केल्यानंतर सर म्हणजे ऍक्च्युली माझ्या पत्नीसाठी, आईसाठी त्या पाण्याची खूप गरज होती. माझ्या मिसेसचा मायग्रेन गेला, त्यानंतर शारीरिक व्याधी ज्या असतात, अंगदुखी, ते सगळं गेलं सर. आणि आईचा, आज माझी आई आता पुढच्या या येणाऱ्या डिसेंबरमध्ये रिटायर होणार आहे. आता रिटायर होणारी व्यक्ती ही निश्चितच शरीराने थकलेलीच असते सर. जसं जसं वय वाढते तसा तसा माणूस थकतो, तो एनर्जेटिक होत नाही. पण माझ्या आईचं सर आता उलट झालं की आई जशी, आता आईचं वय वाढत आहे, सगळेजण म्हणतात शाळेत की बापरे काय म्हणजे काय जादू झाली, आता बाई रिटायर होत आहेत म्हणते, तर तशा तशा तरुण दिसायला लागल्या. त्यामुळे आईला बघून सर शाळेत सगळे शिक्षक लोक, सगळा स्टाफ मशीन घ्यायला तयार झाला, फक्त आईच्या या सगळ्या अपिअरन्समुळे. जे काही फिजिकल अपिअरन्स आहे, जो आउटर अपिअरन्स जो दिसते, कारण की आईच्या चेहऱ्यापासून सर, आईचा चेहरा असेल, आईला गुडघेदुखीचा त्रास होता, गुडघेदुखी सर 75% बरी झाली. आम्ही सर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला या गुडघेदुखीसाठी. पण गुडघेदुखी लोक म्हणत की हा सोबतच जाते माणसाच्या, तो बसत नाही. पण या कॅंगन वॉटरनी सर त्या गुडघेदुखीवर रामबाण उपाय, हे कॅंगन वॉटर सापडलं सर. त्यानंतर बॅकबोनचा त्रास, मानेचा त्रास, अफलातून सर. म्हणजे हे सांगताना एवढं चांगलं वाटते की हे सर कोणीच नाही करू शकत, हे कॅंगन वॉटर करते. एकदम बरोबर. त्यामुळे माझी म्हणजे, आणि माझा जो अनुभव आहे, सकाळी शाळा करणे, संध्याकाळी ट्युशन करणे सर, ऍक्च्युली अशी वेळ होती की मी घरी आलो की मुलांना शांत बसायला सांगायचो आणि घरात शांतता पाहिजे होती मला. कारण की पहिलेच शाळेतला ट्रेस, ट्युशनचा ट्रेस, मग एवढं बोलून माणूस थकून जातो. घरी आल्यानंतर म्हटलं शांत बसा, पण सर हा ट्रेसच गेला. मी सर सकाळी जसा असतो तसाच मी रात्र झोपेपर्यंत एनर्जेटिक असतो. म्हणजे याच्यात काही अतिशयोक्ती नाही आहे, यात काही कोणाचे हे नाही आहे, हे स्वतःचे माझे अनुभव आहेत. एनर्जेटिक सर, बिलकुल जसा सकाळी असतो तसाच संध्याकाळी. एवढे सकाळी पिरियड घेऊन संध्याकाळी मी 4 ते 8 ट्युशन घेऊन काहीच थकवा नाही सर. आणि मग ही जादू जेव्हा आपल्याला होते तेव्हा निश्चितच सर, मी तुम्हाला आता माझ्या म्हणजे आम्ही पुण्याला मशीन लावली सर, तर मी त्यांना या पाण्याबद्दल त्यांना अवेअर केलंच, त्यांना याबद्दल माहिती होतं. पण कसं असते सर, माहिती असूनही समोरचा व्यक्ती त्या व्यक्तीसाठी काय स्टँड घेतो आणि त्या व्यक्तीला तुम्ही कशा पद्धतीनं ते समजून सांगता, यावर फार महत्वाचं आहे ते. कारण त्यांना 4 वर्ष आधीच ही गोष्ट माहिती होती सर, त्यांनी घेतली नाही. मी म्हटलं तुम्ही खूप लॉस केला, पण तो लॉस आता करू नका, तुम्ही लवकरात लवकर मशीन इन्स्टॉल करून टाका. आणि जवळजवळ सर मी 30 ते 35 व्यक्तीपर्यंत अप्रोच झालेला आहोत सर. मला एकाही व्यक्तीने नाही म्हटलेलं नाही मशीनसाठी. ठीक आहे, आता कोणाचा पैशाचा प्रॉब्लेम असेल, कोणाची इच्छाशक्ती, तर ह्या सगळ्या गोष्टी जुळून येतात सर. आणि मी तुम्हाला सांगतो, मोस्ट ऑफ द पीपल म्हणजे जेवढी अप्रोच झालेले आहे त्यातले मॅक्झिमम लोक या 2 ते 3 महिन्यात मशीन लावतील सर. एकदम बरोबर. हे आहेत कॅंगन वॉटरचे फायदे. आणि हे सगळं सर हे तुमच्यामुळे झालेलं आहे, आपल्या टीम माय पॉसिबिलिटीमुळे झालेले आहेत. माझ्या जीवनामध्ये टीम माय पॉसिबिलिटीचे जेवढेही व्यक्ती माझ्या संपर्कात आहेत, मी त्या सगळ्यांचा सर सॅल्यूट करतो, हॅट्स ऑफ, आणि थँक्यू व्हेरी मच. ग्रेट ग्रेट नितीन सर, थँक्यू व्हेरी मच नितीन सर. खूप छान शेअरिंग तुम्ही केलं, मनापासून सगळे अनुभव शेअर केले. आणि तुम्हाला दिसत आहे भविष्य किती पोटतिडकीनं तुम्ही सगळ्या गोष्टी सांगत होते आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आहोत.
याच्यापेक्षा प्राऊड फिलिंग दुसरी गोष्ट आयुष्यात कोणती असूच शकत नाही. थँक्यू. प्रफुल्ल शिनकर सरांना मी इन्व्हाइट करत आहे. स्वागत आहे सर तुमचं. वेलकम. नमस्कार सर. नमस्कार. वेलकम. नमस्कार. बोला सर. सर मला प्रवीण सरांनी डेमो दाखवला आणि डेमो पाहून असं मस्त वाटलं की बस एकदम की बाबा मशीन घेऊन घ्या. पण पैसे नव्हते. मग मी काय केलं, LIC गहाण ठेवले. LICवाले प्रत्येकजण हेच सांगतात की मेल्यावर तुम्हाला इतके पैसे, मेल्याच्या नंतर इतके पैसे. पण हे जे आहे किंगन, हे मला म्हणजे बा आरोग्य देते, मराच्या अगोदरचं जे आरोग्य देते ते खूप मला चांगलं वाटलं आणि मी ते एक मशीन घेतली. नंतर मी समजा आपल्या गणपती ज्या दिवशी बसले त्याच दिवशी मशीन लावली आणि माझ्या आईला मी पाणी देणं चालू केले आणि माझ्या आईला असा अनुभव आला की माझ्या आईची BP एकदम म्हणजे मस्त नॉर्मल झाली आणि गोळी बंद आहे माझ्या आईची BPची. आणि मग मी डॉक्टरपाशी गेलो. म्हटलं बा चेक करून पाहू काय आहे, कसं काय आहे. तर डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टरने चेक केलं आणि डॉक्टरने म्हटलं की बा नॉर्मल आहे म्हणे, BP पण नॉर्मल आहे म्हणे. ऑक्सिजन लेवल चेक करा म्हटलं सर. तर ऑक्सिजन लेवल पण मस्त आहे म्हणे, 100वर आहे म्हणे. 100 तर म्हणे मग जसं तुम्हाला गोळी चालू नाही का म्हणे. तर आई म्हणे नाही म्हणे, माझ्या मुलानं अशी मशीन आणली म्हणे बा, त्याच्यानं तर आम्ही त्याचंच पाणी पित आहे म्हणे. तर ठीक आहे म्हणे, मशीन म्हणे चांगली आहे वाटते म्हणे, पण मी पाहायला येतो म्हणे मशीन. तर डॉक्टर साहेब अजून आले नाही, पण येणार आहे म्हणे. डॉक्टर साहेब त्या दिवशी मला मिळाले, येणार आहे म्हणे मी मशीन पाहायला. आणि अनुभव असा आहे की वैशाली मॅडम खूप छान सेशन घेत आहे सर. त्याच्यानं असं मस्त वाटत आहे की बस फील्ड वाटत आहे मस्त. दिवस खूप चांगला जात आहे. व आपल्या मला पण ते किंगनचं पाणी पिऊन एकदम एनर्जी मस्त फील्ड वाटते. पहिले कसं असं सुस्त वाटायचं, आता तर असं मस्त फील्ड वाटते की एकदम बढिया वाटते. व्हेरी गुड. असा अनुभव आहे सर, खूप छान. ग्रेट प्रफुल्ल सर, ग्रेट. खूप हा. छान अनुभव आहे तुमचा. आणि गणपतीच्या आगमनाच्या दिवशी तुमच्या घरात मशीन इन्स्टॉल झाली, हे खूप हा मोठं हा योग आहे आणि त्याचे आता परिणाम 8च दिवस झाले तर हा अनुभव आहे ना. आता माझ्या घरून खूप लोक पाणी नेत आहेत. त्याचं जसं त्यांना समजत आहे, कोणाची ॲसिडिटी कमी, कोणाला काही कोणाला जसं ॲसिडिटी, कोणाचं डोकं दुखून राहिलं, ते खूप जण माझ्या घरून पाणी नेत आहे. खूप आणि छान. ते पण त्यांचा अनुभव सांगत आहे की खूप आम्हाला फील्ड वाटते, चांगलं वाटते. खूप पाणी म्हणे राजा अजबच आहे म्हणे, जादूसारखंच पाणी आहे म्हणे. म्हटलं हा तर काय आता पहा, म्हटलं बा पिऊन पहा कसं वाटतं, काय वाटते. तर प्रत्येकजण आपापला अनुभव सांगत आहे की खूप छान वाटत आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्हाला किती चांगलं वाटत असेल की तुमच्या माध्यमातून या गोष्टीचा प्रचार होत आहे आणि एक चांगली गोष्ट जगातली तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात. व्हेरी हा. गुड. थँक्यू प्रफुल्ल सर आणि धन्यवाद. अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. खूप छान. भूमिका मॅडम यांना मी इन्व्हाइट केलेलं आहे. स्वागत आहे मॅडम. वेलकम. धन्यवाद सर. म्हणजे पहिले या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट वाटायचा नाही. मी मीटिंग लावून देत होती, दुर्लक्ष. परंतु आता एकदम अशी वेगळी रुची निर्माण झाली आणि मार्केटिंग हा विषय मला सुरुवातीला आवडायचा नाही सर. म्हणजे मला कोणाला फसून कोणती गोष्ट करणं हे मला आवडायची नाही. परंतु जेव्हा माझ्या घरी कॅंगन वॉटर बसलं आणि कॅंगन वॉटरचे जेव्हा अमेझिंग रिझल्ट यायला लागले आणि एक खरा विश्वास माझा तेव्हा बसला की जेव्हा ज्योत्स्ना मॅडम माझ्या घरी आल्या आणि पाणी न्यायला लागल्या आणि त्यांना जेव्हा स्टमक म्हणजे आतड्याचा कॅन्सर झालेला आहे आणि जेव्हा त्या सुरुवातीला माझ्या घरी आल्या तेव्हा त्यांचा चेहरा, त्यांचे हात पाय पाहून मीच अस्वस्थ झाली. परंतु त्यांनी त्या जशा पाणी प्यायला लागल्या आणि स्वतःहून त्यांना फोन करायचं काम नाही पडत, ते स्वतःहून सेशन जॉईन करतात आणि त्यांना एक वेगळी स्फूर्ती निर्माण झाली आणि त्यांनी त्यांचे रिझल्ट शेअर केले सर. तेव्हा माझा विश्वास अजून प्रबळ झाला. माझी इच्छाशक्ती, माझा हा बिझनेस हा वेगळा भाग आहे, परंतु लोकांच्या आत्म्यातून जे मला दुवा मिळत आहे आणि आपण खरंच आणि तुमच्या ऑफिसमध्ये आल्यावर तुम्ही मला म्हटलं होतं की मॅडम तुम्ही जॉबवर जात आहे, परंतु तुम्ही तुमची हेल्थ पाहून जा. परंतु मला तेव्हा माझा कॉन्फिडन्स लो झाला होता की सरांनी सांगितलेलं आहे, इतका मोठा आपल्याला सजेशन दिलेला आहे
आपण जॉब जॉईन करायचा, की मी त्याच्यावर 8-10 दिवस विचार केला. परंतु मी हा विचार मग नंतर मी लगेच पॉझिटिव्ह विचार केला, की आपण करून तर पाहू काय होते तर. परंतु तो जेवढी मी घरी थकायची तेवढी मी जॉबवर थकत नाहीये सर. खूप मला म्हणजे असं वेगळी एनर्जी येते आणि माझ्या विद्यार्थ्यात मला रमायची पहिल्यापासूनच सुरुवात आहे. मी 1500 रुपयापासून जॉब केलेला आहे. मला त्या पैशाबद्दल नाही, परंतु माझं विद्यार्थ्यात खूप म्हणजे मला स्टुडंट खूप आवडतात. मला टीचिंग करायला आवडते आणि जे म्हणजे मी घरी राहिल्यानंतर मला जी अस्वस्थता वाटायची ती अस्वस्थता मला वाटत नाही सर. आणि या पाण्याच्या रिझल्टमुळं, या कॅनगनमुळं, या टीएमपीमुळं माझ्या जीवनात जे पॉझिटिव्ह बदल घडलेले आहे आणि मी लँडमार्कचं सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे सर. क्या बात आहे. आणि अमेझिंग म्हणजे स्वतःवर आता मला असं खूप साऱ्या घोडक्यात राहावं वाटत नाही. म्हणजे मला माझ्यावर स्वतःवर खूप काम करावं असं वाटत आहे आणि सहनशीलता खूप वाढलेली आहे सर. बहुत आणि बहुत. खूप एक वेगळी पॉझिटिव्ह म्हणजे आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. पहिले कोणाच्या घरात कसं जाऊ, कसं सांगू असं झालं. परंतु या टीएमपीमुळं, या कॅनगनमुळं आज कोणाच्याही स्वयंपाकखुरीपर्यंत जाऊन त्याला हे कॅनगनचं महत्त्व सांगावंसं वाटतं. कारण की त्याचे रिझल्ट अमेझिंग आहे म्हणून सांगावंसं वाटतं. आणि आणि सर एक आत्मविश्वास जबरदस्त निर्माण झालेला आहे. कोणाच्या घरी जातानाही कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. आम्ही जेव्हा पूर्ण स्टॉपमध्ये बसते आणि मी 2 लिटरची बॉटल पाण्याची घेऊन जाते, तेव्हा त्याच्यामधल्या 2 मॅडम सतत पाणी पितात त्यामधलं. मी म्हणते त्यांना, की प्या तुम्ही. पण मी त्यांना अजून सांगितलेलं नाही. परंतु त्यांनी मला सहज विचारलं, की या बॉटलवर एनर्जी कॅनगन मग मी त्यांना सांगितलं. एक मॅडम म्हणे, की माझी बॉटल सुद्धा टप्परवेलची आहे. म्हटलं देत जा, मी घेऊन येत जाईल. परंतु दुसऱ्या मॅडम म्हणत होत्या, की मॅडम तुमच्या या बॉटलमधलं पाणी एक वेगळंच काही लागते. वेगळंच काही लागते तर तुम्ही नक्की आवर्जून प्या. म्हटलं मॅडम मी अजून एक बॉटल वाढवतो. मी अजून तुमच्यासाठी घेऊन यायला तयार आहे. याच्या मागे तुम्ही मशीन घेतली पाहिजे हा उद्देश माझा नाही. परंतु तुमच्या जीवनात या पाणी पिल्यामुळे जर आनंद येत असेल तर तो माझ्यासाठी खरोखर खूप मोठं ब्लेसिंग राहील असं मी त्यांना म्हटलं. आणि 2 मॅडम आहे. एक मॅडम जॉब सोडायच्या ह्याच्यात आहे. त्यांना पायाचा आजार झालेला आहे, म्हणजे त्यांचे गुडघे दुखतात. परंतु माझं उदाहरण बऱ्याचशा मॅम त्यांना देतात, की यांचे इतके सारे ऑपरेशन झाले, पायाचा प्रॉब्लेम आहे, परंतु मी 3ऱ्या मजल्यावर जायचा प्रयत्न करते. मला काहीच वाटत नाही सर. माझी इच्छाशक्ती अजूनही प्रबळ तशीच आहे. या टीएमपीमुळं, या कॅनगनमुळं, खरंच माझी वैशुताई अमर सरांमुळं आणि माझ्या मिस्टरांमुळं खरंच खरोखर सर यांना जितके धन्यवाद द्याव तितके कमीच आहे. आणि तुमचे धन्यवाद मानणं हे कमी शब्द म्हणजे धन्यवाद कसे आभारी कमी शब्दात मांडला जातात. इतके धन्यवाद आहे सर तुमचे. खूप खूप आभारी आहे सर तुमचे. ग्रेट ग्रेट. भूमिका मॅडम एका नवीन पॅक मध्ये दिसल्या मला आज. खूप काम केलं तुम्ही स्वतःवर आणि सगळ्यात मोठं काम केलं की लँडमार्कला रजिस्ट्रेशन केलं. केंगन मशीन तेवढीच महत्वाची आहे आणि लँडमार्क आहे तेवढंच महत्वाचं आहे. केंगन शरीरावर काम करते, लँडमार्क मनावर काम करतं. खूप छान. अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. ग्रेट. पॉवरफुल. दीपक भाऊला कसं वाटत असेल आता याचा विचार करत आहे. तृप्ती मॅडमला इन्व्हाइट करत आहे. वेलकम मॅडम. नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर माझ्या ऑफिसमधून एक व्यक्ती पाणी नेऊन राहिले 3 महिने झाले आणि त्यांना एवढा अमेझिंग रिझल्ट येऊन राहिले, म्हणजे खूप आजारी राहते आणि पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळं 50-50 हजार रुपये ते टाकून राहिले. 50-50 हजार रुपये टाकते मी, पण तरी मला मशीन घ्यायची आहे आणि रिझल्ट खूप मस्त येऊन राहिले त्यांना. म्हणते या पाणीने हे माझ्यासाठी अमृत आहे. त्यांचं ते डिव्हाइस फक्त काही पैसे राहिले त्यांच्यामुळे त्यांचे तर बुक व्हायचं आहे. आणि आज सर मी फक्त आज मीटिंग आहे म्हणून मी काही लोकांकडे जिथे डेमो झाले तिथे फोनवर जे लोक फोन उचलत नाही, फोनवर जुळत नाही, तिथे आम्ही स्वतः गेलो. तर एका सोनाराकडे गेली, तिथे पुष्कळदा गेली मी, पण त्या सोनाराने टाइम दिला नाही. पण आज ते म्हणे आजही मला वेळच नाहीये. म्हटलं वेळ का बरं नाहीये? तर म्हणे हे सोनं न्यायला येते कोणी, कुणाचं गहाण राहते. मी म्हटलं ते सोबत घेऊन ये, आपल्या ऑफिसमध्ये जागा आहे, सोबत घेऊन या म्हटलं तुम्ही ऑफिसमध्ये. वेळ नाही हा तुमचा प्रश्नच नाही म्हटलं का तुम्हाला वेळ नाही आहे.
नाही म्हणजे वहिनी बसा, असं झालं. ते वहिनी म्हणून मला बोलायला लागले, माझ्यासोबत बोलायला लागले, चर्चा करायला लागले. असं झालं तर मी म्हटलं त्यांना. ते म्हणे माझं एक खरं सांगतो म्हणे तुम्हाला, मी सोनार आहे म्हणे, मला हे पैसे जे गहाण ठेवते म्हणे लोक सोनं आणते त्यांना द्यावं लागते, म्हणून मी हे डिव्हाइस घेऊ नाही शकत. प्रॉब्लेम तर खूप आहे म्हणे माझ्याकडे. मी म्हटलं औषधी चालू आहे का? तर औषधी चालू आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे. माझ्याकडे सोनं आहे म्हटलं, मी ते गहाण ठेवतो आणि तुमच्याकडे मशीन लावतो फक्त रिझल्ट यासाठी. तर त्यांनी हात जोडले, पूर्ण हात जोडले. अरे वहिनी म्हणे नाही म्हणे, मी आता सोमवारी माझं दुकान बंद राहते म्हणजे मी तुमच्याकडे नक्की डेमो पाहायला आणि म्हटलं चेक घेऊन येत असाल तर या. तर क्या ठीक आहे, मग कितीचा आणा लागते चेक? मी म्हटलं 278 500चा चेक आणा, पण तुम्हाला मी जे मॉडेल पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता, तिथे दाखवते म्हटलं. तुम्हाला 7 प्लेटचं पाहिजे, 4 प्लेटचं पाहिजे? तर म्हणे डन म्हणे, माझं सोमवारी मी येते म्हणे तुमच्याकडे. तो क्या एक भाग झाला. तर अजून आपलं मिशन जे आहे, आपल्या TMPचं मिशन, त्या मिशनवर आज एक व्यक्ती जोडला मी. क्या बात. आज माझे नवीन 6 लोक मी इथे जोडले, फक्त त्यांच्या घरी जाऊन. कोणी फोन उचलत नाही, म्हटलं फोन उचलत नाही, आज जर आपण किंतु परंतु केलं टाइम वेस्ट जाईल, म्हणून आम्ही दोघं पण आज प्रत्यक्ष भेटायला गेलो आणि आजच्या मीटिंगचं महत्त्व सांगायला गेलो. कारण की महिन्यातून एकच दिवस हा आपल्याला मिळते. आणि सर युट्यूबवर पाहणारे तुम्हाला खूप सारे लोक आहे. तुम्हाला युट्यूबवर पाहायला, फक्त तुमचं नाव सांगितलं एका व्यक्तीला, तर युट्यूबवर पाहायला आहे मी यांना. मी म्हटलं युट्यूबवर पाहायला तर आज बघा, आज तर काही केल्या होत नाही म्हणजे मी पुढल्या महिन्यात मला एक कॉल करा, मी युट्यूबवर पाहायला आहे, तर ऑनलाईन पण मला पाहायचं आहे ह्या व्यक्तीला. तर तुमच्या नावाखाली सुद्धा आज एक व्यक्ती डेमो पाहायला तयार झाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि सर खूप चांगलं काम चालू आहे. आणि TMPचं नाव म्हटल्यानंतर लोक जुळायला तयार आहे, मिशनवर जुळायला तयार आहे. आणि मला आनंद असा होतो की मी आज काय होती आणि काय झाली. बरोबर. आणि इथे माझ्या नंदा, माझ्या भाचे, हे सगळे मी इथे जोडले, इथे तयार झाले आहे, फक्त या विचारामुळे सर, बाकी काहीच नाही. व्हेरी गुड, ग्रेट. मैत्रीण सुद्धा आज डेमो ऐकायला तयार झाली. तर इथे माझा आनंद अजून वाढला आणि माझा कॉन्फिडन्स सुद्धा वाढला. तर खूप खूप धन्यवाद सर तुमचे. आणि शीतल मॅडमला खूप दिवसाचं पाहिलं नव्हतं, असं वाटत होतं, आज शीतल मॅडमला पाहिलं, खूप आनंद वाटतोय. थँक्यू सर. क्या थँक्यू बात. शीतल मॅडम, थँक्यू. ग्रेट तृप्ती मॅडम, ग्रेट. खूप छान. तृप्ती मॅडमचा एक नवीन अवतार पाहायला मिळाला आज आपल्याला. खूप छान. राजन सरांना इन्व्हाइट करत आहे. वेलकम सर. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. सर तुम्ही सर, हरणे मॅडम, त्याच्यानंतर प्रवीण सर, जे काही बरेचसे काही TMPचे लीडर आहे, सर्व जणांमुळं जे हरणे मॅडम जे सेशन घेतात आणि सेशन घेतल्यावर जे लोकांना जो खरोखर मनापासून आनंद होते, लोकांना जे खरोखर जे आत्मीयतेचं सुख मिळते, ते खूप महत्वाचं आहे सर. सर मी 20 वर्ष झाले गेले बिझनेस करत आहो. प्रत्येक वेगवेगळे प्रकारचा बिझनेस केला. धान्याचा बिझनेस, कॉटनचा बिझनेस, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टचा बिझनेस, प्रॉपर्टीचा बिझनेस. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात कैक रुपये मोजले सर. माझा आता हा प्रॉपर्टीचा तर बिझनेस असा आहे का याच्यात मला कोटी रुपयानंच वर मोजा लागते पैसे, आहे ना. पण जे 20 वर्षात मला कधी मानसिक समाधान, जे सुख नाही मिळालं, ते या 2 महिन्यात मिळालं. क्या बात आहे. कारण सर, जे लोक पाणी निघून राहिले माझ्या घरून, जे त्यांच्या जे मनामधून दुआ भेटून राहिली, हे दुआ मला नाही वाटत कुठल्या बिझनेस मध्ये, कुठल्या उद्योगामध्ये मिळन म्हणून. क्या बात आहे. कारण 1 करोड रुपयाचा बिझनेस असो, तो 50 लाखाचा बिझनेस असो, का तो 10 कोटीचा बिझनेस असो, पण कोणताच बिझनेसवाला तुम्हाला मनामधून दुआ देत नाही, आशीर्वाद देत नाही. एखाद्या मॉलमध्ये जर गेलो आपण, तिथून वेगवेगळ्या प्रकारचं सामान घेऊ, कपडे घेऊ, बऱ्याचशा काही वस्तू घेऊ, आपण पैसेही देऊ, पण मॉलवाला आपल्याला कधीच असा मनातून आशीर्वाद नाही देईल, जे हे 2,78,500 रुपयाची मशीन देऊन जाते आपल्याला. बहुत बढिया. कारण जे लोक आपल्या इथून पाणी निघून राहिले, पिऊन राहिले, त्या लोकांच्या मनातून जे खरोखर दुआ निघते, ते दुआ आयुष्यामध्ये मला नाही वाटत कुठं कधी मिळाली असती. खूप छान, बहुत बढिया. कारण सर, बरेचसे काही खूप लोकांना फायदे होऊन राहिले आणि आमचं तर कुटुंब एकदम हेल्दी होऊन गेलं 2 महिन्यात.
बरोबर. गेले 6 महिने मी पाणी पिऊन राहिलो, पूर्ण माझी फॅमिली पाणी पिऊन राहिली. पण 2 महिने झाले सर मी डिव्हाइस घेतला. या 2 महिन्यात जो माझ्या मुलीचे आजार बरे झाले आणि माझ्या मिसेसचा आजार बरा झाला, मला जो ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता तो माझा आजार बरा झाला. मला नाही वाटत तुम्ही कुठला उद्योगही केला असता ते आजार गेले असते. एखादी गाडी जरी मी 10 लाख रुपयाची 20 लाख रुपयाची गाडी घेतली असती तर मला माझं दुखणं जे आहे ते रोना चालूच राहिला असता आयुष्यभर. पण 278 माझा जीवही सुखरूप ठेवला, माझ्या फॅमिलीलाही सुखरूप ठेवलं आणि खरोखर माझ्या इथून पाणी देणारे लोक तेही मला आशीर्वाद देऊन राहिले. याच्यापेक्षा कुठंच काही मिळालं नसतं सर. खूप छान राजन सर, जबरदस्त. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. प्रवीण सरांनी सगळी बंबालकर फॅमिलीच ट्रान्सफॉर्म करून टाकली. खूप छान, सर्वांचं अभिनंदन. सीमा नितीन महाले मॅडम यांना मी इन्व्हाइट करत आहे. वेलकम मॅडम, बोला. धन्यवाद वेलकम. सर. जे खूप छान वाटत आहे, टीएमपी ला सोबत जोडल्यापासून म्हणजे आयुष्य बदलून गेल्यासारखं वाटत आहे. कधी असं वाटलं नव्हतं की आयुष्य इतकं सुखकर असेल आणि प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकू. सतत कुठलं तरी ओझं वाहत असल्यासारखं वाटत होतं. आज ते ओझं डोक्यावरचं पूर्ण असं बाजूला गेलंय आणि काही आलं तरी आपण तयार आहे, ही एक हिंमत मला टीएमपीने आता दिलेली आहे. पहिले असं वाटत काय होईल, कसं होईल, निगेटिव्ह थिंकिंग जास्त चालायची. आता ते ओझं मनावरचं बिलकुल उतरून गेलेलं आहे आणि आता आत्मविश्वास असा दिला की आपण प्रत्येक प्रसंगाला, आनंदाचे, दुःखाचे प्रत्येक वेळी आपण सामोरे जाऊ शकू आणि ते बळ आता दिलं ना, आता आत्मविश्वास असा वाढलेला आहे. जसं आता मॅडमचं सेशन सुरू झालंय, हरणे मॅडम आणि हरणे सरांचं, की ते सेशनमुळे इतकं बळ आलेलं आहे की कधी असं वाटलं नव्हतं की आपण नेटवर्क मार्केटिंग वगैरे, आता गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे मार्केटिंग हा विषय पटण्यासारखा नव्हता. आपल्याला जसा फायदा झालाय तो अनुभव फायदा दुसऱ्यांनाही झाला पाहिजे या उद्देशाने ज्याही लोकांना आम्ही सांगितलं तर सर त्यांनी पण खूप छान ऐकून घेतलं. असं कुणीच म्हटलं नाही की ही मशीन खूप महाग आहे. हो, निश्चितच फायदे आहेत त्या मशीनचे, हो आम्ही घेऊ असंच म्हटलं. आणि जसं आम्ही फार म्हणजे जवळपास 6-5 महिने झाले तर कुणाला फारसं सांगितलं नव्हतं, शेअर नाही केलं. पण आता गेल्या महिन्याभरापासून आम्ही शेअर करत आहे, लोकांना सांगत आहे अनुभव, कारण की तो आत्मविश्वास टीएमपीने दिला की तुम्ही आता दुसऱ्यांना शेअर करा. तर मी माझ्या भाच्याला सांगितलं, तो बोलला की मी ऐकलेलं आहे म्हणे 1-1.5 वर्षाच्या आधीच असं आहे तसं आहे. म्हटलं ठीक आहे, तू काय ऐकलं ते मला सांग. तुझ्यापर्यंत कदाचित ते जे आहे ते व्यवस्थित आलं नसेल, कन्सेप्ट तुझा क्लिअर नसेल, मला तू डेट आहे. आम्ही त्याला छान डेमो दिला कुमावत साहेबांनी. आम्ही गेलो, त्याला त्याचे सगळे कन्सेप्ट क्लिअर केले आणि त्याने लगेच 2 दिवसातच पहिले बोलला की मला पाणी पिऊन पाहायचंय, इथं कुणाकडे असेल तर मला प्यायचंय. तर म्हटलं ठीक आहे. तर साहेबांनी सांगितलं की विठ्ठल दोरकर सर आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं. सरांनी पण म्हटलं की पाणी मिळून जाईल, काही हरकत नाही, त्यांना पाठवून द्या. पण लगेच 2 दिवसांनी त्याचा कॉल आला की काही नाही म्हणे आत्या, माझे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले आणि मला आरटीजीएस करायचंय. आणि त्याने गणेश चतुर्थीच्या दिवशी आरटीजीएसचा निर्णय घेतला आणि लगेच ऋषीपंचमीला शेगावलाच राहत होतो आणि आरटीजीएस केला. तर त्याची मशीन अजून यायचीच आहे. त्याची मिसेस पण रोज मॅडमच्या सेशनला जॉईन असते. त्यानंतर दुसरे आमचे नातेवाईकच आहेत, गोपाल भाऊ आंबाडकर म्हणून, ते LIC मध्ये ऑफिसर आहेत. त्यांचं पण खूप पॉझिटिव्ह अप्रोच होता पहिल्यापासून. त्यांनी 2 वर्षाच्या आधी पाणी पिलेलं होतं, मला आवडलं होतं म्हणे, पण म्हणजे कदाचित ते टच नसेल झाले म्हणे मला त्यावेळेला. तर आम्ही त्यांच्याकडे डेमो दिला. भारती मॅडमने खूप छान डेमो दिला त्या दिवशी आणि लगेच त्यांनी पण निर्णय घेतला, हो घ्यायचा आहे, पण म्हणे मी शिक्षक दिनाच्या दिवशी घेतो आणि माझ्या वडिलांकरिता मला हे गिफ्ट द्यायचं आहे, वडील शिक्षक आहेत. आणि त्यांनी शिक्षक दिनाच्या दिवशी आम्हाला चेक दिला. तर हा जो आत्मविश्वास आहे की आपण लोकांना सांगू शकतो, हा टीएमपीने दिला आणि मला जो फायदा झाला हा दुसऱ्यांना होत आहे. माझे नातेवाईक माझ्याशी जोडले जात आहेत. व्हेरी गुड. खूप खूप धन्यवाद टीएमपीचे. थँक्यू सर. आणि सगळं ज्यांनी जे लोक माझे जॉईन झाले त्यांना मी एक्नॉलेज आणि अप्रिशिएट करते की त्यांनी हा डिसिजन घेतला आणि टीएमपीच्या मार्फत ते केंगन सोबत जोडल्या जाते आणि एनर्जी प्लस मॅजिक आता त्यांच्या लाईफ मध्ये आलेलीच आहे.
धन्यवाद थँक्यू सर. सीमा मॅडम, थँक्यू. खूप छान. मंगळे सरांना इन्व्हाइट करत आहे. वेलकम सर, स्वागत आहे तुमचं. मी शशिकांत मंगळे बोलतोय. बोला सर, बोला. कसबे गव्हाण गाव आहे माझं, तालुका अंजनगाव सुरजी. बोला, वेलकम. 5 ऑगस्टला माझ्याकडे हरणे सर आणि दीपकरावजी आले होते. त्यांनी या युनिटच्या बद्दल संपूर्ण माहिती मला दिली. ती माहिती ऐकल्याबरोबरच मी अगदी पॉझिटिव्ह झालो की खऱ्या अर्थाने आरोग्याला हे अगदी आवश्यक बाब आहे. परंतु काही थोडीशी आर्थिक वगैरे चणचणीमुळे मी थोडा थांबलो. मात्र लगेच दररोज माझ्या मनात हेच राहत होतं की हा डिव्हाइस कधी आपल्या घरी येईल, कधी आपल्या घरी येईल. मात्र लगेच मी व्यवस्था केली आणि डिव्हाइस करता पैसे RTGS केलेले आहेत. आता सध्या दररोज मशीनची वाट पाहतो आहे, कारण की जे काही दररोजचं हे शेअरिंग ऐकतो आहे त्यावरून मला सुद्धा आपण लवकरात लवकर पाणी पिऊन आपले सुद्धा अनुभव किती लवकर शेअर करू शकू, कारण की मला एक कॉन्फिडन्स आहे बरोबर की निश्चितच या पाण्यामुळे आपल्या आरोग्याला एक चांगला फायदा होईल असं मला वाटते. मी व्यवसायाने शेतकरी आहे. शेतकरी सोबतच माझ्याकडे गोशाळा सुद्धा आहे. मला वाटते मध्ये हरणे मॅडमनी माझ्याविषयी सांगितलं होतं की मी देशी गाईचं तूप तयार करतो आणि माझं देशी गाईचं तूप हे पुन्हा मुंबईपर्यंत वगैरे सर्व मार्केटला जाते आणि तुपाचा भाव सुद्धा 3,000 रुपये किलो असताना सुद्धा लोकांना जवळपास 1 महिना वेटिंग राहावं लागते तूप द्यायसाठी. अशा पद्धतीचा व्यवसाय मी करतो आहे. मात्र मला अगदी पहिल्याच दिवशी जेव्हा यांनी डेमो दिला हरणे सरांनी आणि दीपक सरांनी, त्याच दिवशी माझी मानसिकता की पक्की झाली की खऱ्या अर्थाने प्रत्येक नागरिकाने, आपल्या या देशातल्या प्रत्येक नागरिकाला खऱ्या अर्थाने कॅन वॉटरची गरज आहे आणि ते त्यांनी वापरावंच. म्हणजे जेणेकरून आपण कसं आहे की आपण आपला जो औषधांचा खर्च आहे त्याचा विचार करत नाही. एकदम जेव्हा खर्च आपल्या भोवती येतो तेव्हा जर समजा हा एक वेळा केलेला जो इन्व्हेस्टमेंट आपला आहे या डिव्हाइससाठी, हा एक वेळचा इन्व्हेस्टमेंट आपला झाला की मात्र पुढे आपला दवाखान्याचा किती खर्च वाचेल हे सर्वात महत्वाची बाब आपल्या आरोग्याविषयी आहे असं माझं या डिव्हाइस बाबतीत मत आहे. मात्र आता डिव्हाइस केव्हा येतो आणि केव्हा आम्ही पाणी पिऊन आमच्यासारखेच अनुभव सर्वांना देऊ, त्यात माझं थोडंसं राजकीय फील्ड असल्यामुळे मला असं वाटते की माझ्या समाजात फिरत असताना मला अनेक लोक दिसतात असे लहानसहान आजाराने, आणि जे मी हरणे सरांकडून आणि दीपक सरांकडून ऐकलं मला असं वाटायला लागलं की केव्हा मशीन होते, मी तर पिईलच माझं कुटुंब, परंतु जे कोणी गोरगरीब लोक आहेत त्यांना केव्हा मी पाणी देईल आणि यांना याचे चांगले अनुभव येतील याची एक मी वाट पाहत आहे. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन सर तुमचं. तुम्ही हा निर्णय घेतला इतक्या लवकर डेमॉन्स्ट्रेशन बघितल्यावर, आणि तुमच्याकडे तो अवेअरनेस आहे आणि तुम्ही ऑलरेडी एका ऑर्गॅनिक क्षेत्रात काम करत आहात आणि 3,000 रुपये किलोचं तूप विकताय तुम्ही, वेटिंगवर लोक घेतायत. म्हणजे मला वाटते कोणतीच वस्तू स्वस्त किंवा महाग नसते, घेणाऱ्याला ती वर्थ वाटली पाहिजे. 500 रुपये किलो तूप खातात लोक, 3,000 रुपये किलो तूप घेतात लोक. तर जे 3,000चं घेतात त्यांना सॅटिस्फॅक्शन आहे घेऊन. तर 3,000च्या तुपाच्या संदर्भात आपल्याला जरी एक अचंबा वाटत असला तरी आपण मार्केटमधून देशी गाईचं दूध सर 80 रुपये लिटर विकत घेतो. बरोबर बरोबर. 80 रुपये लिटर दुधाचा विचार जर केला तर 1 किलो तूप तयार करायसाठी आपल्याला खऱ्या अर्थाने 2,400 रुपयाचं दूध लागतं. 30 लिटर दूध लागतं 1 किलो तूप तयार करायला. म्हणजे आम्ही जेव्हा ओरिजिनल तयार करतो त्यावरून सांगतो, म्हणजे खऱ्या अर्थाने आपण मार्केटमधून जे 600, 800, 1,000 रुपयाचं तूप आणतो हे खरंच ओरिजिनल आहे का, हा खऱ्या अर्थाने साशंकात आहे. म्हणजे मला तरी आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. खूप छान. आणि म्हणजे 3,000 रुपये किलोचं तूप आहे हे मी अगदी रिझनेबल मध्ये देतो. अनेक ठिकाणी लोक हेच तूप 5,000 रुपयापर्यंत विकतात. परंतु मला फक्त मुनाफा नको आहे, मला माझ्या दुधाचा भाव हवा आहे, त्या दृष्टिकोनातूनच मी त्याचा रेट ठेवलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने मार्केट मधलं तूप जे आपण खातो ते ओरिजिनलच खात नाही असं माझं मत आहे. कुठेतरी भेसळयुक्त खातो आणि म्हणूनच त्याकरता आपल्याला कॅन वॉटरची गरज आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सर मंगळे सर, आणि तुम्हाला शुभेच्छा खूप साऱ्या.
तुमची मशीन लवकरच येईल, तुमच्या घरात केंगन वॉटर पिणं सुरू होईल आणि तुमच्या माध्यमातून समाजापर्यंत सुद्धा हा विषय पोहोचेल. धन्यवाद. धन्यवाद. ठाकूरदास सरांना मी अनम्यूट करत आहे. वेलकम सर. हा नमस्कार सर, मी ठाकूरदास चौधरी. नमस्कार. नमस्कार सर. वेलकम. रुपाली मॅमने मला हे डिव्हाइस दिले आहे बर. आणि रुपाली मॅडमने मला 10-15 मिनिटं सांगितले असं असं पाण्याचे प्रयोग, आणि मी लगेच यस करून मशीन घेतलं ते. क्या बात आहे. ग्रेट सर. अभिनंदन. की मला ऍसिडिटीचा खूप त्रास होता सर. म्हणजे एवढा त्रास होता का मी म्हटलं आपण जर रात्री 1-2 वाजता ऍसिडिटी त्रास झाला आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं तर डायरेक्ट आपलं हार्टचं ऑपरेशन करून टाकणार आहे ते लोक. बरोबर. तिथं 3-4 लाख रुपये लावण्यापेक्षा हे मशीन घ्या. आणि मला आज 3 महिने झाले, मला ऍसिडिटी नावाची वस्तूच माहित नाहीये. क्या बात. म्हणजे रात्री मला मसाला डोसा, कधी पिठलं भाकर खाल्लं तरी रात्री त्रास व्हायचा ऍसिडिटीचा. आणि मी सकाळी मॉर्निंग वॉक असते म्हणजे 1.5 ते 2 तास, आणि मी या ऍसिडिटीसाठी संध्याकाळी 6:30 वाजता जेवण करून घेत होतो साहेब पहिले. बरोबर. आणि माझे जे मित्र आहेत सगळे टॉप क्वालिटीचे आहे. आता मी त्यांना एकेकाला मशीन देणं चालू करणार आहे. व्हेरी. आपल्याला काही जास्त पटवायचं काम नाही. मी घेतलाय, तुम्ही घ्या, हे कंपल्सरी आपल्याकडे. एकदम बरोबर आहे. एकदम. म्हणजे मशीन आहे, जोरदारच आहे, प्रश्नच नाही. म्हणजे असं वाटायला लागलंय मशीन मला आत्ता नाही, हे पहिले 4-5 वर्षापूर्वी भेटलं असतं, खूप सारं काहीतरी चांगलं काम झालं असतं आतापर्यंत. एकदम बरोबर. एकदम बरोबर. आणि रुपाली मॅमने मला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं आणि ते म्हटलं बा हे पाणी पहिले घ्यायचं. एकदम बरोबर. माझ्या घरी सर आरो मी 30 वर्षापूर्वी लावलं होतं सर. क्या बात आहे. म्हणजे त्याने आम्हाला इन्स्टॉलमेंटने आरो भेटायचे ॲक्वागार्डचे. तर त्या टायमाला मी पाण्यावर आपल्याला फोकस आहे सर, म्हणजे मनापासून फोकस आहे. आणि मेडिकलच्या बाबतीमध्ये सुद्धा मी मेडिकल इन्शुरन्स काढलाय सर 30 वर्षापासून. क्या बात आहे. आज माझा 5 लाखाचा मेडिकल इन्शुरन्स आहे. म्हणजे तब्येत चांगली, आपण खुश, आपलं तब्येत चांगली तर सगळं चांगलं. एकदम बरोबर. आणि खरोखर म्हणजे तुम्ही लोकांनी इतकं चांगलं काम केलं सर, हे डिव्हाइस आणून कॅन्जन वॉटर, म्हणजे खरोखर एक पुण्यशील काम झालंय. एकदम बरोबर. आणि आता मी सुद्धा हे झपाट्याने काम सुरू करेल आता. हे म्हणजे चांगलं काम होईल त्याच्यात माझ्याकडून, आणि तुमचं सहकार्य आहेच मला. बिलकुल. खूप छान. धन्यवाद. धन्यवाद आणि अभिनंदन. आणि सर्वांना सांगू इच्छितो की किती असे ठाकूरदास सर असतील की जे बिलकुल घ्यायला तयार आहेत, पण त्यांना कोणी सांगितलं तर पाहिजे. सांगितलं नाही. बिलकुल बिलकुल. आणि आपण विकणाऱ्यांना स्वतःचा विश्वास पूर्ण पाहिजे सर. असं बेधडक बोलणार ते, हो आम्ही घेतला तू घे, नाही तर तुझं काय खरं नाही, ह्या बेछूट बोलून टाकायचं त्याला. काय म्हणजे तुम्ही जर म्हणतो घेतो का, असं नाही, तुला घ्यावं लागते, नाही तर तुझी तब्येत पान तू पा. बरोबर. त्याने 8 दिवसामध्ये निर्णय बदललाच पाहिजे सर. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बिमार आहे सर, कोणाला काही ना काही आहे. जीवनशैली बदललेली आहे सर, प्रत्येकाच्या घरात आजार आहेत. एकदम बरोबर. तर खरंच सर तुमचे मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आणि शुभेच्छा पण देतो तुम्हाला. आणि तुमचं जे गुडविल आहे, तुमचं जे वर्तुळ आहे, ते लोक निश्चितच विदाऊट सुद्धा मशीन तुमच्याजवळून घेतील याची मला खात्री आहे. बिलकुल बिलकुल घेतील सर. आणि सर मी अजून असं विशेष पाहिलं सर, ज्यांच्या जो मशिनरी लागल्या 4-5 वर्षापासून, ते सांगत नाहीत लोकांना. ते सांगत नाहीत. बरोबर आहे. अशी लोक पाहिलेत मी. म्हणजे मी 1-2 पार्ट्या पाहिल्या, त्यांना म्हटलं घेता, म्हणजे 4 वर्षापासूनच लागलं, म्हटलं घ्या. म्हटलं म्हणजे सांगतही नाहीत आपल्याला, म्हणजे आपण म्हणजे असंही आतमधले लोक सर. एकदम बरोबर. म्हणजे एकदम. काही लोकांचं मशिनरी आहे मोठ्या लोकांकडे, पण ते सर्वसामान्य लोकांना सांगत नाहीत सर. बोलत नाही सर. वाटते की हे कशाला घेतील एवढी महाग मशीन, असं हो वाटतं. हो. नाही सर, काय आहे, मशीनच चांगली आहे सर, तुम्हाला सांगतो. म्हणजे खूपच चांगली. म्हणजे तुम्हाला मी आता माझं सर वय आहे सध्या 56 वर्षाचं आहे. मी बरोबर. 56 आहे सर मी. पण त्या वॉटरने मला आता असं वाटायला मी 30-35च झालाय सर. तुम्हाला काय सांगू. एकदम बरोबर. एकदम बरोबर. म्हणजे नवं चैतन्य निर्माण होते सर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टींवर होताच, खाण्यापिण्यावर जोर सगळे हे ते, पण आता हे पाणी भेटल्यावर त्याला चांगला हाय प्रोटीन मिळायला लागला आता. एकदम. थँक्यू सर. थँक्यू. आणि थँक्यू सर. आणि तुम्हाला भेटून आम्हाला आनंद झाला. म्हणजे तुमची माझी भेट लेट झाली, पण चांगलं वाटायला लागलं आता. काही प्रॉब्लेम नाही. बिलकुल.
आणि भेटूया. आमच्या थँक्यू. टॅक्सी लाईन मध्ये भाषा आहे, बस लाईन मध्ये लेट है पर हम पूरे थेट है सर, ऐसा काम है अपना. 100%, 100%. थँक्यू सर. भेटू. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. संशुभ सरांना अनम्यूट करत आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर आता खूप दिवसानंतर भेटून आनंद होत आहे आणि आनंद मावत नाही आहे. आणि आता सर्वांनी तर केंगनवर बोललेलेच आहे, पण मला TMP वर बोलायचं आहे. बरोबर. कारण TMP मध्ये जेव्हापासून प्रवेश केला तेव्हापासून मी माझा आवरा वगैरे सगळं 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 चेंज करून दिलेलं आहे. आधी मी असा नव्हतो, म्हणजे आधी कुठंतरी असं बाकी मुलांसारखा उन्हाळपणा करायचो होतो, इकडे फिरायला जायचं तिकडे फिरायला जायचं. पण आता जेव्हापासून मी परिवारासोबत जोडलो, TMP परिवारासोबत, त्या दिवशीपासून मला असं कुठंतरी वाटतं की बा आपण चांगल्या वेनं जात आहोत आणि आपल्यासोबत खूप जण आहेत, म्हणजे असं बा ते सोबतच चालतच आहे आपल्यासोबत आणि आपण चांगलं काम करत राहा करत राहा करत राहा. चला ठीक आहे, धन्यवाद. ते येतच आहेत माझ्यासोबत आणि त्या आता 100% आपला माइंड आहे, त्यापैकी जो आहे तो 5% वरच मी काम करतो. फक्त बॉडीमधल्या 5% वरच काम करणं चालू केलेलं आहे मी. बरोबर. आणि 95% तर माझं काम करत आहे, पण 5% लँडमार्क केलं त्या दिवसपासून मी पूर्ण 5% वर काम करत आहे. आणि आधी माझे अफर्मेशन असे राहायचे की मला बरंच नाही वाटत आहे, माझी तब्येतच खराब आहे. आणि आता मी सकाळी उठल्यापासून स्वस्त आहे, मस्त आहे, फक्त नाही हा शब्द पूर्ण डिक्शनरीमधून काढून टाकला. बरोबर. कंप्लेंट करणं सोडून दिली मी. स्वस्त आहे, मस्त आहे. सर आज एक वर्ष 1 महिना झाला, मला कोणत्याही प्रकारची ताप नाही आली, सर्दी नाही झाली, काहीच नाही काहीच नाही. नाही तर मी आधी म्हणायचो माझी तब्येत खराब आहे, मला बरं नाही, मला दवाखान्यात जायचं आहे. आता मी दवाखान्यात दुसऱ्यांसोबत जातो, बाय चान्स जायचं काम पडलं तर मग स्वतः गेलो नाही. कारण मी नाही 5% मधून एवढा क्लिअर झालेला आहे की एकदम म्हणजे अक्षरशः अंगाला काटे येतात. बरोबर. खरंच ना सर, पण तुमची पॉवर जो आहे ते आमच्यासोबत टिकत आहे. आणि जेव्हा भेट होते तेव्हा खरंच अंगाला म्हणजे असे काटे येतात. आवाज ऐकू आला, अरे सर भेटत आहे आज. खरंच लँडमार्क मधूनही खूप पॉवर मिळाली. धन्यवाद तुमचे, TMP परिवाराचे धन्यवाद. हरणे मॅडम सुद्धा मला मोटिवेट करत आहे. मी मार्केटला जायचो, मला वाटायचं अरे आपण तर लहानच आहोत, आपला कोण ऐकणार आहे. हे तर सर्व मोठे मोठे 50 वर्षाचे, 40 वर्षाचे. तुमचं वय किती आहे सांगा सर्वांना. 23. 23 चे झाले आता. 23 वर्ष. 22व्या वर्षी केंगन सुरू केलं तुम्ही. हो, 22व्या वर्षी 22व्या बर्थडेला पहिली मशीन, 23व्या बर्थडेला दुसरी मशीन. आणि ते सगळं युनिव्हर्सनं मला दिलेलं आहे. मला बिझनेस करायचा होता, मी बिझनेस केला असता, एकटा दुकानात बसलो असतो आणि सोबत मच्छरची बॅट घेऊन फिरत बसलो असतो. आता असं आहे की मस्त गाडीत बसतो, आपली डेमोची किट घेतो, अलिशान जगतो, काहीच विषय नाही आहे. अशी टीम आहे. आणि टीम आहे तर सगळं काही आहे. व्हेरी गुड. नाही तर मग दुकानात तर काहीच नाही झालं असतं. मग ते 30 लाखाचं दुकान टाका की 50 लाखाचं टाका, करोडाची इन्व्हेस्टमेंट करा. हे 5% आहे, आई वडिलांचा साथ आहे, चलो रे. कारण आता माझा कॉन्टॅक्ट तर कमी आहे, आई वडिलांचा कॉन्टॅक्ट जास्त आहे. तर आई वडिलांच्या कॉन्टॅक्टने कुठेही डेमॉन्स्ट्रेशन करतो मी. व्हेरी गुड. आणि सोबत किशोर सर आहे, तृप्ती मॅडम आहे, यांचा सपोर्ट आहे. घरालाच लागून ऑफिस आहे. ऑफिस आहे तर मग काहीच नाही, ऑफिस आपलंच आहे, ते काका काकूच आहेत माझे. बरोबर, एकदम बरोबर. हो. म्हणजे तुम्हाला ऑफिसची इन्व्हेस्टमेंट करायचं काम नाही पडलं, 0 इन्व्हेस्टमेंट. आणि एवढं लाखो रुपयाचं ऑफिस तुमच्या वापरायला भेटलं तुम्हाला. हो हो हो, खरंच वापरायला मिळालं. ची ब्युटी आहे की आपल्या सिनियरचं ऑफिस आपलं समजून आपण वापरतो आणि आपला विकास करतो. हो हो. आणि लवकरात लवकर मलाही एक ऑफिस तयार करायचंच आहे. इथे नाही, ह्या लोकेशनला नाही तर अजून कुठेतरी एखाद्या लोकेशनला तयार करायचंच आहे. आणि हे मी माझ्या नोटबुक मध्ये लिहून ठेवलं आहे, सोबतच ठेवत असतो मी आणि कोणाला बघू देत नसतोय. हे सेक्रेट आहे माझा. बहुत बढ़िया. हो हो, धन्यवाद. आभारी आहोत तुमचे. थँक्यू संशुभ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मी नेहमी सांगत असतो TMP मध्ये 18 वर्षापासून 75 वर्षापर्यंतचे लीडर आहेत.
आता त्याच्यामध्ये संशुभ सरांना तुम्ही ऐकलं ते 23 वर्षाचे आत्ता झाले. संस्कार आहे आपल्या टीममध्ये 20 वर्षाचा. तो 18चाही होता आधी, आता 20चा झाला. सर्वेश सरांना मी अनम्यूट करत आहे. थोडं 6 महिन्यापासून मानसिकता तयार केली होती बसवायची, डिव्हाइस बसवायची. थोडा इकॉनॉमिकल प्रॉब्लेम होता, परंतु थोडं लोन वगैरे करून थोडं जुळवाजुळव करून मशीन डिव्हाइस मी 15 दिवसात ठेवलेला आहे. अभिनंदन पण तुमचं. मी एक अनुभव असा की मशीनचा अनुभव तर अजून आलेला नाही, तसं ऐकलेलं खूप आहे. 15 दिवस झाले घेऊन बसून. परंतु मला एक असं वाटलं की बा आपण जर कुठे शहरात गेलो तर एक प्लॉट किंवा कुठे घर बांधतो आपण, तर पाहायसाठी आपण प्लेस चूज करतो किंवा जिथं रेल्वे स्टेशन जवळ पडेल किंवा बस स्टँड जवळ पडेल किंवा मग अधिक काहीतरी मार्केट जवळ पडेल, त्या एरियामध्ये आपण घ्यायचा प्रयत्न करतो. परंतु माझ्यासोबत असा प्रकार घडलेला आहे की इकॉनॉमिकल जो मला प्रवास करायचा आहे, त्या प्रवासासाठी मी जिथं प्लॉट घेतला घर बांधलं, तिथं माझ्या घराजवळ विमानतळ झालं, बस स्टँड झालं आणि रेल्वे स्टेशन झालं. ते विठ्ठल धोडकर सरांचं हाऊस आणि ऑफिस ते माझ्यासाठी आज बस स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे आणि विमानतळ पण आहे. क्या बात आहे. सरांचं परत कव्हरेज गेलं तर बघा, आपण लोकेशन पाहून घर घेत असतो. खाडपे सरांचं घर आधीच होतं, तिथं विठ्ठल सरांनी ऑफिस आणि घराचं बांधकाम केलं त्यांच्या शेजारी, आणि म्हणून ते म्हणतात की हा माझ्यासाठी वेगळा योग चालून आलेला आहे. व्हेरी गुड खाडपे सर, तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. कव्हरेज इश्यू असल्यामुळे सरांचं पूर्ण बोलणं झालं नाही. तर सर्वात माझं आग्रहाचं आमंत्रण आहे की याचा जास्तीत जास्त उपयोग घ्यावा आपल्या बिझनेस डेव्हलपमेंटसाठी, टीमच्या डेव्हलपमेंटसाठी आणि लोकांपर्यंत ही टेक्नॉलॉजी पोहोचवण्यासाठी. तर हा एक इव्हेंट आहे, दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी असतो. याला आपण गेस्ट इव्हेंट सुद्धा म्हणू शकतो. खूप पॉवरफुल शेअरिंग या ठिकाणी होतात, तर आपण सर्वांनी याचा फायदा घ्यावा. तर मी कंप्लीट डिक्लेअर करतो आजचा वेनसडे चार्ट. या ठिकाणी भरभरून शेअरिंग झालेलं आहे, जिवंत शेअरिंग आहे. जिवंत पाण्यासोबत तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो, लीडर्सचं अभिनंदन करतो, गेस्टचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू व्हेरी मच.